नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विसंगत पद ओळखा या प्रकारचे आणखी काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, 243, 576, 936, 213 यापैकी विसंगत पद जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. या संख्येचा विचार केल्यानंतर लक्षात येईल यामध्ये 2, 3 आणि 4 या क्रमवार संख्या आहेत. यामध्ये 5, 6 आणि 7 या संख्यापासून तयार होणारी संख्या आहे. यामध्ये 3, 6 आणि 9 हे अंक आहेत. यामध्ये 2, 1 आणि 3 अंक आहेत. म्हणजे या ज्या संख्या आहेत या क्रमवार अंकांनी तयार होणाऱ्या संख्या आहेत. क्रमवार अंकांनी तयार होणाऱ्या संख्या या ज्या आहेत क्रमवार अंकांनी तयार होणाऱ्या संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी विसंगत पद आहे. जे आहे या ठिकाणी हा आहे 5 चा घन, 216 म्हणजे हा या ठिकाणी 6 चा घन आहे, 729 जे आहे या ठिकाणी 9 चा घन आहे आणि हा आहे 27 चा वर्ग, 512 म्हणजे हा 8 चा घन आहे. याचा अर्थ या ज्या संख्या आहेत या घन संख्या आहे, परंतु ही वर्ग संख्या आणि घन संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी विसंगत आहे. या ठिकाणी संख्येचे काही जोड्या दिलेल्या आहेत. 27, 57, 63, 18, 28, 81, 36 आणि 96 या ज्या जोड्या आहेत या जोडीतील संख्यांना ज्या आहेत या 3 ने विभाज्य आहेत. जोडीतील संख्या ज्या आहेत या 3 ने विभाज्य आहेत. म्हणजे 27 ला 3 ने भाग जातो, 57 ला पण 3 ने भाग जातो, 63 3 विभाज्य आहे, 18 पण 3 विभाज्य आहे, या ठिकाणी 28 3 विभाज्य नाही, 81 3 विभाज्य आहे, 96 3 विभाज्य आहे, 36 3 विभाज्य. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी विसंगत पद आहे. या ठिकाणी पर्यायांचा आपण विचार करूया. 1 3 6 5 5 7 1 3 या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 7 आणि 1 यांची बेरीज 8 आहे, 5 आणि 3 यांची बेरीज सुद्धा 8 आहे. यानंतर 9 8 7 आणि 6 यांचा विचार करूया. 8 आणि 7 यांची बेरीज सुद्धा 15 आहे, 9 आणि 6 यांची बेरीज सुद्धा 15 आहे. 4 3 2 याच्यावरती विचार करूया. 3 आणि 2 यांची बेरीज या ठिकाणी 5 आहे आणि 4 आणि 1 यांची बेरीज सुद्धा या ठिकाणी 5 आहे. म्हणजे शेवटच्या अंकांची व मधल्या अंकांची बेरीज जी आहे ती या ठिकाणी समान आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात येईल या दोघांची बेरीज जी आहे ती 9 आहे आणि या दोघांची बेरीज जी आहे ती 6 आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जे आहे त्या ठिकाणी विसंगत पद आहे. या ठिकाणी संख्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल शेवटचे 2 अंक जे आहेत ते 4 ने विभाज्य आहेत, शेवटचे 2 अंक हे 4 ने विभाज्य आहेत, या ठिकाणी शेवटचे 2 अंक 4 ने विभाज्य आहेत, या ठिकाणी शेवटचे 2 अंक हे 4 ने विभाज्य आहेत. म्हणजेच वरील सर्व पर्याय जे आहेत या सर्व संख्यांना 4 ने भाग जातो. म्हणजे या सर्व संख्या ज्या आहेत त्या 4 ने विभाज्य संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं विसंगत पद असेल. या ठिकाणी संख्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी 4282 याचा अर्थ पहिले 2 जे अंक आहेत यांचे दुप्पट असणारे 84 वजा 2 म्हणजे असणारे 82. म्हणजे पहिल्या 2 अंकांची जी दुप्पट आहे ती या ठिकाणी वजा 2 असणार आहे. याची दुप्पट जे असणार आहे ही असणार आहे 44 आणि म्हणजे हे असायला पाहिजे होतं 42, पण या ठिकाणी हे 42 नाही आहे. नंतर 17 आणि 32 यांचा विचार केल्यानंतर लक्षात येईल या पहिल्या 2 अंकांची जी दुप्पट आहे ही असणार आहे 34 वजा 2 केल्यानंतर जे उत्तर येणार आहे 32 हे 17 सोबत जोडलेलं आहे. 27 आणि 52 यांचा विचार केल्यानंतर लक्षात येईल 27 गुणिले 2 म्हणजे हे 54 असेल, वजा 2 केल्यानंतर जे उत्तर असणार आहे ते या 27 सोबत जोडलेलं आहे. अशा प्रकारचे पर्याय आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी जे आहे हे विसंगत पद आहे. संख्येच्या बाबतीत लक्षात येईल आपल्याला 64 आणि 16 म्हणजे हा आहे 4 चा वर्ग आणि हा आहे 4 चा घन. 512 64 यामध्ये आपल्याला लक्षात येईल 64 म्हणजे हा 8 चा वर्ग आहे, 512 जो आहे 8 चा घन आहे. 276 आणि 6 मध्ये या ठिकाणी हे लक्षात आपल्याला हा 3 चा घन आहे, परंतु ही 3 ची दुप्पट आहे. 84 मध्ये लक्षात येईल आपल्याला 4 म्हणजे हा 2 चा वर्ग आहे आणि 8 म्हणजे हा 2 चा घन आहे. म्हणजे या सर्व संख्या ज्या आहेत त्या n² आणि n² संख्येचा घन
आणि संख्येचा वर्ग या प्रकारच्या या सर्व संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे या ठिकाणी विसंगत घटक आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 71 आणि 79 या दोन मूळ संख्या आहेत आणि दोघांच्या मधली जी मूळ संख्या आहे तर ती या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. नंतर 41 आणि 47 या दोघांच्या मध्ये पण एक 43 ही मूळ संख्या ती वगळण्यात आलेली आहे. 61 आणि 67 या दोघांच्या मध्ये एकही मूळ संख्या नाही, त्या क्रमवार मूळ संख्या आहेत. 13 आणि 19 यांच्यामध्ये सुद्धा एक मूळ संख्या वगळण्यात आली 17, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी विसंगत पद असेल. 6 आणि 9 हे या संख्येला 3 ने भाग जातो, या संख्येला 3 ने भाग जात नाही, या संख्येला परत 3 ने भाग जातो, या संख्येला परत 3 ने भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी विसंगत पद आहे आणि बाकी सर्व संख्यांना ज्या आहेत या संख्यांना 3 ने भाग जातो. याचा अर्थ या सर्व संख्या ज्या आहेत त्या 3 ने विभाज्य संख्या आहेत, या सर्व 3 ने विभाज्य संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी विसंगत पद आहे. 525, 416, 208, 636 या ठिकाणी आपण 525 चा विचार करूया. या ठिकाणी लक्षात येईल 5 आणि ही वर्ग संख्या आहे, म्हणजे आपण 5 ला n कन्सिडर केलं तर आपण ही 25 5 चा वर्ग आहे. अगदी याचप्रमाणे 4 चा वर्ग 16 या ठिकाणी आहे. 208 यामध्ये असा कुठलाही प्रकार दिसून येत नाही. 636 मध्ये आपल्या लक्षात येईल की 6 जो आहे तो n आणि 36 हा n स्क्वेअर आहे, म्हणजे या सर्व संख्या ज्या आहेत ते n आणि n स्क्वेअर या प्रकारच्या पॅटर्नच्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे त्या ठिकाणी विसंगत पद आहे. 1.11/25, 1.13/36, 5.3/16 आणि 5.19/25 अशा प्रकारच्या संख्या आहेत. यांना आपण 1.11/25 हे सोडलं तर लक्षात येईल हे असेल 36/25. या ठिकाणी 1.13/36 याला पूर्णांकात दिल्यानंतर हे असेल 49/36. नंतर 5.3/16 या ठिकाणी हे असेल 83/16 आणि 5.19/25 याला सोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे 144/25. म्हणजे या ठिकाणी अंश आणि छेद यामध्ये वर्गसंख्या आहे, या ठिकाणी पण वर्गसंख्या आहेत, या ठिकाणी पण वर्गसंख्या आहेत, या ठिकाणी ही वर्गसंख्या आहे परंतु अंशामध्ये वर्गसंख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी विसंगत पर्याय असेल. 164, 648, 255 आणि 749 यामध्ये संख्यांचा विचार करूया आपण. परत अगदी तसाच आहे. आपण 4n म्हणजे हा 4 चा वर्ग आहे n स्क्वेअर. 648 याचा अर्थ हा 8 म्हणजे n असेल तर 64 हा 8 चा वर्ग आहे. 225 याच्यावरती विचार केल्यानंतर हा 5 जो n आहे आणि हा 5 चा वर्ग आहे. 749 च्या बाबतीमध्ये मात्र उलटा आहे, हा n आहे आणि हा n स्क्वेअर आहे. या ठिकाणी वरील संख्यामध्ये जो आहे तो n स्क्वेअर प्लस n स्क्वेअर आणि n म्हणजे संख्येचा वर्ग आणि संख्या अशा प्रकारच्या संख्या आहेत, परंतु या ठिकाणी जो आहे तो संख्या आणि संख्येचा वर्ग अशा पद्धतीची रचना आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी विसंगत पद असेल. 135/65 आणि 25 यांचा विचार करूया. 65 आणि 25 स्वतंत्रपणे. तर हे आहे 5 ची 5 पट आणि हे आहे 13 ची 5 पट. नंतर 188/90 आणि 40 यांचा विचार केला तर लक्षात येईल ही आहे 8 ची 5 पट आणि ही आहे 18 ची 5 पट. नंतर 21, 7, 10 आणि 85 या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला 17 ची 5 पट आहे ही, या ठिकाणी 17 गुणिले 5 85 आणि 2 ची 5 पट आहे या ठिकाणी 10. पर्याय क्रमांक 4 च्या वतीने विचार करूया. 715, 28 आणि 60 या ठिकाणी 60 जो आहे तो 15 ची 4 पट आहे आणि 7 चे 28 म्हणजे हे सुद्धा 4 पट आहे. बाकी सर्व ठिकाणी जे आहे 5 पट आहे, या ठिकाणी पण 5 पट आहे, या ठिकाणी पण 5 पट आहे, या ठिकाणी 4 पट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे असेल या ठिकाणी विसंगत पद असेल. आता या ठिकाणी संख्यांचा विचार करूया. 9418, 6824, 7828, 5822. आता या ठिकाणी 9, 4, 1, 8 या ठिकाणी 9 गुणिले 4 यांचा विचार करू. या दोघांची निमपट घेतली तर या ठिकाणी 18 असणार आहे, हे 18 यासोबत असणार आहे. 6, 8, 2, 4 याचा अर्थ या दोघांचा गुणाकार जर आपण केला आणि याची दोघांची निमपट घेतली तर या ठिकाणी 24, या ठिकाणी 6, 8 सोबत असणार आहे. 7, 8, 2, 8 या ठिकाणी परत 7 गुणिले 8 या दोघांची जर आपण निमपट घेतलं तर या ठिकाणी 18 सूत्र असणार आहे, हे यासोबत आहे. म्हणजे पहिल्या दोन अंकाच्या गुणाकाराची निमपट येणारी जी संख्या आहे ती या अंकासोबत घेण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 चा आपण विचार केल्यानंतर 5, 8, 2, 2 म्हणजे या दोघांचा गुणाकार जो येणार आहे 5 गुणिले 8/2 म्हणजे या ठिकाणी असणार आहे 20, परंतु या ठिकाणी 22 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी विसंगत पर्याय आहे. संख्येच्या बाबतीमध्ये लक्षात आपल्याला येईल 9, 1, 4, 5 म्हणजे 5 आणि 9 या दोघांची जी बेरीज आहे ती या ठिकाणी मध्यभागी आलेली आहे.
8 1 5 7 म्हणजे 8 आणि 7 या दोघांची जी बेरीज आहे ती 15 या ठिकाणी मध्यभागी आहे. 6 10 4 म्हणजे 6 आणि 4 या दोघांची बेरीज आहे ती या ठिकाणी मध्यभागी आहे. परंतु 2 3 2 8 यामध्ये असं नाही. या दोघांची जी बेरीज आहे ती असायला पाहिजे होती. या ठिकाणी 10 असायला पाहिजे होती. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी विसंगत पर्याय आहे. संख्येकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल संख्येच्या या जोड्या आहेत या प्रत्येक संख्येच्या जोडीमध्ये ही दोन्ही विभाज्य आहे, ही पण दोन्ही विभाज्य आहे, ही पण दोन्ही आहे, ही पण दोन्ही आहे, ही पण दोन्ही आहे, ही पण दोन्ही आहे. ही दोन्ही विभाज्य आहे परंतु ही दोन्ही विभाज्य नाही. याचा अर्थ या समसंख्यांच्या जोड्या आहेत. या सर्व समसंख्याच्या जोड्या आहेत म्हणजे या सर्व संख्यांना 2 ने विभाज्य आहेत म्हणजे या सर्व संख्यांना 2 ने भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो या ठिकाणी विसंगत पर्याय आहे. संख्येच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल 3 4 12 याचा अर्थ 3 आणि 4 या दोघांचा जो गुणाकार आहे तो या ठिकाणी 12. 7 8 5 6 म्हणजे 7 आणि 8 या दोघांचा गुणाकार जो आहे तो 56 या ठिकाणी सोबत आहे. 2 3 6 0 म्हणजे 2 आणि 3 या दोघांचा गुणाकार जो 6 आहे तो या ठिकाणी परंतु हे एक्स्ट्रा आलेला आहे. 4 5 2 0 म्हणजे 4 आणि 5 या दोघांचा गुणाकार जो आहे तो 20 या ठिकाणी सोबत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे या ठिकाणी विसंगत पद असेल. या ठिकाणी 200 म्हणजे हे आहे 2 गुणिले 100. 500 म्हणजे हे आहे 5 गुणिले 100. 700 म्हणजे या ठिकाणी 7 गुणिले 100 आहे आणि 600 म्हणजे या ठिकाणी 6 गुणिले 100 आहेत. याचा अर्थ या सर्व संख्या ज्या आहेत त्या 100च्या मल्टिपल्स आहेत. ही पहिली गोष्ट. या ठिकाणी संख्येकडे पाहिल्यानंतर 2 5 आणि 7 या ज्या संख्या आहेत या मूळ संख्या आहेत. या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत म्हणजे या सर्व मूळ संख्याची 100 पट आहे. या ठिकाणी 6 ही मूळ संख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 जो असेल तो या ठिकाणी विसंगत पर्याय असेल. 20 आणि 30 याचा अर्थ हा याचा सिम्पलेस्ट फॉर्म जर असेल किंवा या दोन संख्याचा कॉमन रेशो जो असणार आहे तो असणार आहे 2:3. 16 आणि 24 यांचा जो सिम्पलेस्ट फॉर्म किंवा रेशो असणार आहे हा पण 2:3 असणार आहे. 12 आणि 18 यांचा पण सिम्पलेस्ट रेशो जो असणार आहे 2:3 असणार आहे. 14 आणि 22 यांचा सिम्पलेस्ट रेशो असणार नाही या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे त्या ठिकाणी विसंगत पद आहे. म्हणजे वरील सर्व संख्या ज्या आहेत या संख्यांचा जो रेशो असणार आहे तो 2:3 असणार आहे पर्याय क्रमांक 3 शिवाय. 10 30 20 60 40 30 40 80 असे पर्याय आहेत. या ठिकाणी 10 आणि 30 यांची बेरीज केल्यानंतर लक्षात येईल या ठिकाणी 40 असेल. 20 आणि 60 यांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल 80 असेल. 40 आणि 30 यांची बेरीज केल्यानंतर लक्षात येईल आपल्याला या ठिकाणी 70 असेल. आणि 40 आणि 80 यांची बेरीज केल्यानंतर आपल्या या ठिकाणी उत्तर असणार 120. म्हणजे 40 80 आणि 120 या संख्या ज्या आहेत या 4 ने किंवा 40 ने विभाज्य आहेत. 4 ने किंवा 40 ने विभाज्य 4 ने आहेत किंवा 40 ने विभाज्य आहेत. संख्यांचा गट दिलेला आहे 44 6 7 29 9 3 49 12 4 54 4 13. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 44 आहे 6 आहे 7 आहे म्हणजे 6 आणि 7 या दोघांचा गुणाकार जो होणार आहे तो 42 येणार आहे आणि यामध्ये 2 आपण मिळवल्यानंतर हे 44 संख्या या ठिकाणी तयार होणार आहे. 29च्या बाबतीमध्ये पण 9 आणि 3 याचा अर्थ 9 आणि 3 दोघांचा गुणाकार जो असणार आहे तो 27 असणार आहे. याच्यामध्ये +2 केल्यानंतर 29 संख्या मिळणार आहे. 49च्या बाबतीमध्ये विचार केल्यानंतर 12 गुणिले 4 म्हणजे हे 48 असणार आहे परंतु यामध्ये 1 केल्यानंतर 49 होणार आहे. 54च्या बाबतीत विचार केल्यानंतर 54 4 13 याचा अर्थ 3 गुणिले 4 हे 52 असणार आहे आणि याच्यामध्ये आपण 2 ॲड केल्यानंतर 54 संख्या मिळणार आहे. अशा प्रकारच्या संख्यांचा हा गट आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते या ठिकाणी विसंगत पद आहे. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.